बोल ना पिल्लू. बोल ना सुहास. मला ना तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मग येत का नाही मला भेटायला? ठीक आहे बाळा, मी उद्या येतो हा पुण्याला. ओ, ऐकलं का? ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. बाय, लव यू पिल्लू. आओ आओ, ऐका की. हा, आता किती दिवस झाले आपण कुठंच नाही गेलो देवदर्शनाला. आता उद्या आपण तुळजापूरला जाऊन येऊ काय? उद्या? हो. अगं उद्या नाही जमणार मला. मला ना उद्या काम आहे, मुंबईला जायचंय. तुमचं ना हे असंच आहे बघा नेहमी. मला कधीच कुठंच घेऊन जात नाही तुम्ही. जावा तिकडं. बर, ऐक ऐक, रडू नको. ऐक ना, शांत हो ना. जाऊ आपण. खरं ना? हो, पक्का? जाऊ म्हटलं ना. आताच तयारी करून ठेवते. हा. हॅलो. ऐक ना पिल्लू, आपण 2 दिवसांनी भेटू ना. नको ना सुहास. प्लीज. ओके. हा, ठीक आहे. आय लव्ह यू. हा. ए पिल्लू, अगं काय झालं? अय, काय झालं रुसाल, सांग बरं. अगं काहीतरी बोल ना. किती दिवस झालं आपली भेटच नाहीये. सगळा वेळ फक्त बायकोसाठीच, माझ्यासाठी काहीच नाहीये. सोडून का नाही देत त्या गावंढळ बायकोला? कशी आहे ती? आणि मी किती सुंदर आहे. शिक्षण पण अर्धवटच ठेवलंस, नाहीतर आज आपलं लग्न झालं असतं. आणि तू का नाही केलंस लग्न? तुझ्यासाठी, तुझी वाट पाहत बसले. तू आलाच नाहीस. या वर्षी घरातले लग्न कर म्हणतात. मग कोणाशी करणार लग्न? दगडाशी. काय यार, तुला कसं कळत नाहीये? रुसलं पिल्लू माझं पुन्हा. ए अगं बोल. मला माहिती आहे तू किती प्रेम करते माझ्यावर. अगं माझं पण प्रेम आहे तुझ्यावर. मग तिला सोडून का नाही देते? तू फक्त माझा आहेस ना. पिल्लू, मला एक पप्पी दे ना. पिल्लू, एक दे ना पप्पी. मी नाही दिली का आत्ता? दे. आय लव्ह यू. अगं कुठं चालली तू एवढा नट्टापट्टा कडून? अहो, विसरलात तुम्ही? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. आपण बाहेर जातोय ना. अगं कॅन्सल करू आपण. तसा पण आहे ना, माझा महत्वाचा कॉल चालू आहे. आणि एखाद्या वर्षी नाही लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर त्याच्यात काय एवढं? अहो पण अगं मला तसं पण आहे ना, उद्या सकाळी पुण्याला जायचंय, महत्वाचं काम आहे. हे बघ कॉल येतोय. हॅलो. अहो, चल येतो ग मी. हा, नीट जा हा. आणि पोचल्यावर एक फोन करा. काय करायचे, फोन करायची का? लहान बाळ आहे काय मी? अहो तसं नाही, पण तुमची काळजी वाटते मला. काय नका करू काळजी. अहो हा रवी भाऊजी. अहो एक बोलायचंय मला. बोला ना, काय बोलायचं? अहो आजकाल हे फारच विचित्र वागतात हो, आणि चिडचिड करतात माझ्यावर. ह्यांची काय भानगड आहे ना, मला कळतच नाहीये. आणि सारखे पुण्याला जात असतात. तुम्ही जरा माहिती काढता का? बरं ठीक आहे, बघतो मी काय करायचं. हा बघा तेवढं. ठेवू?
स्नेहा त्याचा पेपर ठेवलाय, त्यात काही नोकरीची बातमी आहे बघ बर. नोकरी तरी बघतो कुठंतरी. अहो पण अरे मी विसरलोच होतो, तू अडाणी आहे ना, तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आणि इकडं मीच वाचतो. आता का खाली मान घालून बसलायस? काय विचारतेय मी? आपण लग्न करूया ना? अगं असं कसं लग्न करता येईल आपल्याला? तुला माहिती आहे ना माझं लग्न झालंय, मी संसारात अडकलोय. ते सगळं खरंय. आपण पळून जाऊया ना सुहास? हे बघ अगं, पळून जर गेलो तर लोक काय म्हणतील बरं? हा, हे बघ मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण हे असं पळून जाणं मला काय योग्य वाटत नाही. प्रेम करताना समाजाचा विचार केला नाहीस आणि लग्न करताना समाजाचा विचार करतोयस. हे बरं आहे का नेहमी नेहमी भेटणं? माझी बायको. घाबरू नका, मी इथे काही वाद घालायला आलेली नाही ना, की हिच्याशी भांडायला आली. मी तुमच्याशी बोलायला आली. आणि तुमचं काय सुरू आहे ना, हे सगळं मला आधीपासूनच माहिती. तुम्हाला काय वाटतं हा, तुम्ही एवढे हिच्याशी बोलायचे, व्हिडिओ कॉल करायचे, ते काय मी बघितलं नाही? हिचे मेसेजेस यायचे, जरी मला वाचता नसेल येत ना तरी ऐकता येतं. आणि हिच्या व्हॉइस नोट ऐकलेत मी, तुमचे फोटो सुद्धा बघितलेत. चांगलं चाललंय. आता कसं आहे, मी गरीब, ही श्रीमंत, मी अडाणी आहे, ही शिकलेली आहे, मी गावंढळ आहे, ही शहरी आहे, मी अशी आहे तशी आहे. पण एक सांगते, मी कशी जरी असले ना तरी दुसऱ्याचा संसार मोडणारी बाई नाहीये मी. ही आज तुमच्या सोबत आहे हो, उद्या दुसरा कुणी आवडला ना तर त्याच्यासोबत जाईल, पण माझ्याच्याने तसं करता येणार नाही. त्यामुळं ना तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आता तुमची इच्छा, तुम्हाला मी हवी की ती हवी, निर्णय तुमचा आहे. चला आपण जाऊ.